रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या ही नेहमीचीच. खड्ड्यांचा त्रास नागरिकांबरोबरच वाहनांना किती होतो याची सर्वांनाच कल्पना आहे. रस्त्यांवरील अपघातांमधील बहुतांश अपघात हे खड्ड्यांमुळेच होतात. रस्त्यांवरील खड्ड्यांचा फटका चक्क गणपती बाप्पांनाच बसलाय. हे ऐकून कुणालाही पटणार नाही, पण हे घडलंय इचलकरंजी शहरात. इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातून 18 फूट उंचीची गणेश मूर्ती घेऊन जात असताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीचं चाक अडकलं. चाक बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर पुढं मागं करताना मूर्तीचा तोल जाऊन ती समोर असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर पडली. या घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही मूर्ती विधिवत विसर्जित करण्यात आली आहे. ही घटना होते न होते तोच शहापूरमधील विजेच्या तारांमुळे दुसरा एक प्रकार घडला. शहापूरमधून संतमळ्याकडं एक मंडळ 14 फूट उंचीची गणेश मूर्ती घेऊन जात होते. एसटी आगार समोरून जात असताना एका विजेच्या तारेला गणेश मूर्तीची प्रभावळ अडकली. ही प्रभावळ तुटून तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर पडली. यामध्ये मूर्ती दुखावली गेली. कार्यकर्त्यांनी लगेच ती मूर्ती शहापूर खणीमध्ये विसर्जित केली. या दोन्ही घटनांमुळे इचलकरंजी शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या दोन्ही घटना घडल्या असल्याची चर्चा इचलकरंजीत होतीये.